चला तर मग मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ, ज्यात आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारा कोरडा मसाला कसा तयार करायचा. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की आपल्याला मसाला बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत. सर्वात अगोदर धने 500 ग्रॅम, नंतर खोबरं 200 ग्रॅम, कांदा सुकवून 1 किलो, मिरची 200 ग्रॅम, चना डाळ 200 ग्रॅम, थोडे खडे मसाले, तेजपत्ता, शहाजिरं, बाजा, कलमी, लवंगा, मिरे, दगडफूल असं सर्व हे या कढई मी तापायला ठेवलेली आहे, कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. सर्व फ्राय करून घ्यायचं आहे. आणि एक सिक्रेट गोष्ट म्हणजे 20 ग्रॅम पर्यंत बाजरी आपल्याला सिक्रेट गोष्ट म्हणून ही यात ऍड करायची आहे. या बाजरीने बघा तुम्ही किती छान भन्नाट असा मसाला आपला टेस्टी तयार होणार आहे. आता एक एक वस्तू आपल्याला कढईमध्ये ऍड करून छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत. सर्वप्रथम मी धने भाजायला घेणार आहे. कढई तापवून घेतल्यानंतर मंद आचेवर धने छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. छान लाल रंग येईपर्यंत भाजायचे आहे. भाजण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे यात ऍड करायचं नाहीये. हा मसाला तुम्ही नॉनव्हेज बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. फक्त मी यामध्ये थोडं खोबरं कमी प्रमाणामध्ये दळायला घेतलेलं आहे, कारण आपला मसाला आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे. नॉनव्हेज बनवताना फक्त मैत्रिणींनो आपण थोडं खोबरं घ्यायचं, अद्रक लसूण घ्यायचा चवीप्रमाणे आणि त्याची पेस्ट करून मसाला फोडणी द्यायचा. त्याच्यानंतर आपण हा दळलेला मसाला फोडणी द्यायचा. आपलं स्वादिष्ट असं नॉनव्हेज रेडी होईल. एकदम सोपी भाजी आणि कमी वेळामध्ये आपली भाजी नॉनव्हेज भाजी तयार होईल. हे बघा, आपले धने छान भाजल्या जाते. एका मोठ्या टोपल्यामध्ये आपण ते साठवून घेणार आहोत. धने छान हिरवे असे बाजारातून हिरवे असे बघून आणायचे. आपण त्याला गावरान धणे म्हणतो. म्हणजे आपला मसाला छान सुगंधित तयार होईल. त्यानंतर मी मिरची भाजायला घेणार आहे. त्यात मी काही चपाटा मिरची घेतलेली आहे, काही थोडी नॉर्मल तिखटवाली मिरची घेतलेली आहे. चपाटा मिरचीने आपली मसाल्याला छान लाल रंग येईल. भाजी आपली तर्रीबाज भाजी तयार होईल. छान अशा मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत. आणि त्या भाजलेल्या मिरच्या आपण नंतर भाजलेले जे आपले धने आहेत टोपल्यामध्ये टाकलेले, त्या धन्यावरती आपण घालून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. म्हणजे ते थंड व्हायला थोडं मोठ्या भांड्यामध्ये पटकन थंड होईल. आणि आता मी घेतलेलं आहे खोबरं. खोबरं छान लाल आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी छान छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढायला जड जाणार नाही.
आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, ते सुद्धा या मिरचीच्या आणि धण्याच्या टोपल्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता मी घेणार आहे चणा डाळ. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून घ्या आणि छान लाल अशी चणा डाळ आपली भाजून घ्या. आपली चणा डाळ भाजून झालेली आहे. बघा किती छान रंग आलेला आहे चणा डाळीला. ती सुद्धा आपण या टोपल्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला आपण जी थोडीशी अशी बाजरी घेतलेली आहे चवीपुरती, ती बाजरी पण छान भाजून घ्यायची, परंतु त्याच्या लाह्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि छान लालसर अशी बाजरी आपली भाजून घ्यायची आहे. बाजरी भाजून झाल्यानंतर खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. एक एक करून सर्व खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत. मैत्रिणींनो, एकदा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मसाला तयार करून बघा. तुम्ही नेहमीच करून ठेवाल. कारण आता धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच घाई असते. सगळ्यांनाच पटकन भाजी करता आली पाहिजे असं काहीतरी आपण शॉर्टकट निवडत असतो. त्यासाठी घाई गडबडीमध्ये हा मसाला आपल्याला लगेच कामी पडतो. हे बघा आपला मसाला असा छान रेडी झालेला आहे. किती छान दिसतोय बघा. खूप सुंदर दिसत आहे बघा मैत्रिणींनो. आता सर्वात शेवटी आपल्याला कांदा भाजायला घ्यायचा आहे. कांदा मी बारीक कापून सुकवून घेतलेला आहे. 1 किलो कांदा होता मैत्रिणींनो. आता तो भाजून सुकवून थोडासा हलका आणि कमी झालेला आहे. तो सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत. कांदा वाळलेला असल्यामुळे पटकन भाजला जातो. आता हे सर्व जिन्नस कांदा सुद्धा भाजून झालेला आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून दळून घेणार आहोत. हे बघा असं मिक्स करून थोडं 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 मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला दळून घ्यायचं आहे. आणि नंतर सर्व दळून झाल्यानंतर हा मसाला आपण पिठाच्या चाळणीने चाळून घेणार आहोत. आणि चाळणीच्या वरती जे जाड राहणार आहे ते सुद्धा आपण परत मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत. चाळणीने चाळल्यामुळे सर्व मसाला आपला एकजीव होणार आहे. सर्व पदार्थांची चव एकसारखी राहणार आहे. बघा किती सुंदर आपला मसाला तयार झाला आहे आणि सुवास तर खूपच भन्नाट येत आहे. सर्व पदार्थ मिसळून आपला जवळजवळ